प्रियजनांनो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? जर येशू ख्रिस्त आपल्यासोबत असेल तर आपण नक्कीच ठीक असू, बरोबर ना? हेच तुम्ही म्हणायला हवे. कोणी तुमच्याबद्दल विचारले तर तुम्ही नेहमी म्हणायला हवे, मी नेहमी आनंदी आणि खुश आहे, कारण येशू माझ्यासोबत आहे. तुमच्याकडे काही समस्या नाहीत का? आहेत समस्या, पण येशू माझ्यासोबत आहे आणि तेच माझ्यासाठी पुरेसे आहे. जेव्हा तुम्ही हे आनंदाने म्हणता तेव्हा प्रभू ते पाहतो आणि तुम्हाला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी आशीर्वाद देतो. आपण बायबलमध्ये दावीद नावाच्या देवाच्या माणसाबद्दल वाचतो, बरोबर ना? त्याच्या तारुण्यात सुद्धा प्रभू आपला मेंढपाळ आहे म्हणून दावीद आनंदाने गात असे, प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काहीच कमी पडणार नाही. जेव्हा त्याने प्रभूचं गौरव करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यावर अनेक शत्रू उठले. त्यांनी त्याला मत्सराने मारण्याचा प्रयत्नही केला. त्याचे शत्रू त्याला वेढून राहिले होते आणि तो नेहमीच अडचणीत असायचा. तो त्यांच्यापासून सतत पळत राहिला. त्याने आपला जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. त्याने खूप संघर्षांचा सामना केला. पण बघा तो काय म्हणतो. स्तोत्र संहिता 18 वचन 35 मध्ये तो म्हणतो, तुमच्या सहाय्याने मला थोर केले आहे. सर्वजण त्याचा पाठलाग करत होते, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो म्हणाला, तुझ्या सौम्यतेमुळे मी महान झालो आहे. त्याने हे स्तोत्र कधी लिहिले? त्याने हे त्या दिवशी लिहिले जेव्हा परमेश्वराने त्याला सर्व शत्रूंच्या हातून वाचवले आणि त्याला विजय दिला. कोणीही त्याला हात लावू शकले नाही. त्याचे शत्रू वाढले आणि त्याचा पाठलाग करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही, कारण परमेश्वराने त्याचे रक्षण केले. म्हणून तो आनंदाने म्हणाला, प्रभू तुझी सौम्यता, कृपा, दया, प्रेम, करुणा आणि संरक्षण यांनी मला महान केले आहे. तुमच्या आयुष्यातही अनेक लोक उठले की तुम्हाला नष्ट करावं, दडपावं, पाठलाग करावा आणि हरवावं, बरोबर ना? त्यांना यश मिळालं का? नाही. प्रभूच्या कृपेने, दयेने आणि करुणेने म्हणजेच त्याच्या सौम्यतेने तुम्ही सुरक्षित राहिलात. हेच तुम्हाला महान देखील करेल. फक्त वाचवले आणि संरक्षण केले नाही तर हेच तुम्हाला महान देखील करेल. प्रभूची कृपा तुम्हाला महान बनवणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात तुम्ही महान व्हाल. तुम्ही तुमच्या सेवेत महान गोष्टी साध्य कराल. प्रभूची सौम्यता तुम्हाला महान करेल. ती तुम्हाला विजेता बनवेल. भिऊ नका. त्याची सौम्यता तुम्हाला वेढून राहिली आहे. त्याची दया, कृपा आणि करुणा तुम्हाला वेढून राहिल्या आहेत. त्यांना घट्ट धरून ठेवा. प्रभू मी माझ्या ताकदीवर, धैर्यावर किंवा शहाणपणावर अवलंबून नाही आहे, तर तुझ्या कृपेवर, दयेवर आणि सौम्यतेवर अवलंबून आहे. तुझी सौम्यता मला महान करेल आणि यश देईल असं म्हणा आणि तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला आजच या क्षणीच बदल दिसेल. पिता, हा मुलगा किंवा ही मुलगी विश्वासाने प्रार्थना करत आहे की तुझी सौम्यता त्यांना महान करेल. त्यांच्या विश्वासाचा सन्मान करण्यासाठी या मुलगा मुलीला महान कर आणि त्यांना उंचाव. त्यांना आजच आशीर्वाद दिसू दे. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.